आणि आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। कनेरवाडीमध्ये परळी अंबाजोगाई रोडवर रस्त्यावर टायर जाळण्यात आले। अज्ञात व्यक्तीकडून टायर पेटवून रस्ता अडवण्याचा प्रयत्न। 75,000 कोटींचा खर्च करून वाढवण बंदराची निर्मिती सुरू। वाढवण बंदरामुळे रोजगाराच्या नव्या संधी मिळतील, पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती। सागरी किनारा मार्गावर भरधाव वाहनांच्या स्पर्धांना अटकाव करण्यासाठी महापालिका वाहतूक पोलिसांची मदत घेणार। पालिका प्रशासनाचं सहपोलीस आयुक्तांना पत्र। म्हाडाचा भाडेतत्वावरील गृहनिर्मिती पाठोपाठ आता भाडेतत्वावरील कार्यालयांची देखील बांधणी करण्याचा निर्णय। गोरेगाव पश्चिम परिसरामध्ये सिद्धार्थनगर इथं 26 मजली व्यावसायिक संकुल उभारलं जाणार। पुण्यामधील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये महापालिकेनं नवीन एसी बसवले। रंगमंदिरामध्ये एसी बसवल्यामुळे कलावंतांना दिलासा। नाट्यगृह सोमवारपासून पुन्हा एकदा सुरू होणार। पिंपरी चिंचवड पालिका सोयी सुविधा देण्यास असमर्थ, नागरिकांचा आंदोलनाचा पवित्रा। देहू रोडच्या साईनगर, आझादनगर, मामुर्डी परिसरामधील नागरिक आक्रमक। स्वच्छतेसाठी पालिकेचे कर्मचारी वेळेवर येत नसल्याचा नागरिकांचा आरोप। राज्यात वाघांचे मृत्यू सुरूच। गोंदिया वनपरिक्षेत्रामधील कोहका भानपूर परिसरामध्ये वाघाचा मृतदेह आढळला। राज्यामध्ये यंदाच्या हंगामामधील ऊस गाळप जोरात। 461,57,000 मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण। सर्वाधिक ऊस गाळप पुणे विभाग आघाडीवर। साखर आयुक्त कार्यालयाची माहिती। देशाचं निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक तुलनेमध्ये 15.88% वाढून 16.90 लाख कोटी रुपयांवर। केंद्रीय अर्थखात्याकडून आकडेवारी जाहीर। कल्याणमधील माजी नगरसेवकासह 5 जणांची मोक्का आरोपातून निर्दोष मुक्तता। व्यापाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप होता। पोलिसांच्या तपासामधील त्रुटींमुळे आरोपींची निर्दोष मुक्तता। कल्याणमधील वाहतूक समस्यांवर ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा। वाहतूक कोंडीसह प्रवाशांच्या विविध समस्यांसंदर्भात उपप्रादेशिक विभागाला निवेदन। वेळेमध्ये समस्या न सोडवल्यास उग्र आंदोलनाचा ठाकरे गटाचा इशारा। उल्हासनगरमध्ये मध्यरात्री 2 दुकानांमध्ये चोरी। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। 14,000ची रोकड लंपास। डोंबिवलीमधील कोळेगाव परिसरामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेल्या 3 बांगलादेशी महिलांना अटक। भारतामध्ये राहण्यासाठी आवश्यक वैध कागदपत्रे नसल्याचं समोर। मानपाडा पोलिसांचा तपास सुरू। शहापूरमध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह उत्साहात संपन्न। सप्ताहामध्ये मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचं देखील आयोजन। नागपुरातील गणेश टेकडी मंदिराचा कायापालट होणार। पुनर्विकास कामासाठी महापालिकेकडून लवकरच कार्यादेश काढण्यात येणार। गडचिरोलीमध्ये नक्षलींविरोधात पोलिसांची मोठी कारवाई। महाराष्ट्र छत्तीसगड सीमावर्ती भागामध्ये 3 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर मोठ्या प्रमाणामध्ये नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त। SLR रायफल, बिजल लॉन्चर, त्याचबरोबर बोर लॉन्चरसह अनेक शस्त्रांचा समावेश।